अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजीत दादा अमर रहे, एकच वादा. अजीत दादा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त जेल रोड, नाशिक रोड परिसरातील नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं उत्सव मंगल कार्यालय, नाशिक रोड येथे श्रद्धांजली शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा उजाळा देताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा हे कामाचे नेतृत्व होते. त्यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सर्वांगीण विकास हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे. चला 2 मिनिटांकडे तुम्ही मला अर्धा पाऊण तास आम्ही तिथून देवगिरीवरून हॉटेल ताजपर्यंत बोलत गेलो. अनेक गोष्टी होत्या, त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या आम्हाला. काही काही गोष्टी आता पक्षाचं काही बोलणार नाही अशा गोष्टी. पण दादा खरंच मनापासून दादा होते. नुसते त्या राष्ट्रवादीच्याच नाही तर सगळ्या पक्षी असेल, सगळ्या कामगार क्षेत्राचं, जसं आता तुम्ही सांगितलं, रामग्यांनी सांगितलं, कामगार क्षेत्राचं साहित्यिक असेल, छोट्या मुलांमध्ये असेल, मोठ्या महिलांमध्ये असेल, या सगळ्यांचे ते खऱ्या अर्थाने दादा होते. तुम्ही बघितलं असेल की आता लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली होती, तर लाडक्या बहिणीचे ते भाऊ सुद्धा होते, त्यांचे सुद्धा दादा होते. तुमच्या आमच्या सगळ्यांचे दादा आपल्याच्यातनं आज निघून गेलेले. असं कधी होईल असं कधी वाटत कोणालाच नव्हतं वाटत. आणि एखादा माणूस गेल्यानंतर जे काय घडतं ते बघितलं आम्ही. तर जे कॉलेजचे मुलं असेल, कॉलेजचे लहान लहान मुलं असतील, शाळेतले मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, यांना सुद्धा इतकं वाईट वाटतं. आम्ही त्यांना सविस्तर आव्हान दिलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी थांबायला सांगितलं. आमची व्यवस्था सह्याद्री गेस्ट हाऊसला तुम्ही जाऊन माझ्या ऑफिसमध्ये बसा आणि 10 वाजेला तटकरे साहेब येतील, त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी या, आपण सविस्तर चर्चा करू असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि आम्हाला आश्वासन दिलं की 5 तारखेनंतर जो काही शनिवार रविवार येईल त्या दिवशी मी नाशिकमध्ये येतो, आपण सगळे जे काही आहे ते दुरुस्त करू. आम्ही त्या आशेवर होतो. आणि 28 तारखेला या ठिकाणी सकाळी ग्राउंडवरून घरी आलो, चहा पिऊन बसलो, पेपर वाचत बसलेलो असताना विनोद देशमुख यांचा मला फोन आला की दादांचं प्लेन क्रॅश झालं आणि टीव्हीवर बातम्या चालू आहे. असं 9:15 वाजता त्यांनी मला 9:20ला त्याचा फोन आला आणि मी टीव्ही लावला. त्यावेळेला ते विमानाचे अवशेष त्या ठिकाणी फक्त दाखवत होते आणि 3 जणांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असं त्या ठिकाणी टीव्हीवर सुरुवातीला सांगत होते. परंतु आशा होती की दादा त्या ठिकाणी दवाखान्यात जातील आणि कुठल्याही परिस्थितीत ते वाचतील. परंतु थोड्या वेळानं त्या ठिकाणी बातम्यांमध्ये यायला लागले, विमानामधले साईचे साई प्रवासी त्या ठिकाणी गेलेले आहे. थोडं सुन्न झालं, पायाखालची जमीन सरकली. टीव्ही सातत्याने बघत होतो, काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत होतं. परंतु त्या ठिकाणी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि दादांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवल्याचं या ठिकाणी कळालं. दिवसभर घरात बसून राहिलो, एकदम अस्वस्थ त्या ठिकाणी वाटत होतं. खरं तर शाहू फुले आंबेडकरांचा यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. या श्रद्धांजली सभेला निवृत्ती अर्जुन टिळे, आर इंगळे, मनोहर कोरडे, अल्ताफ सय्यद, दिनकर आढाव, रोहन देशपांडे, मुकुंद आढाव, रमेश आवटे, दिनेश निकाळे, मंगेश लांडगे, जिम्मी देशमुख, कैलास आढाव, सुदाम सातभाई, भाईजान बाटलीवाला, राजेंद्र लहांगे यांच्यासह नाशिक रोड परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता 2 मिनिटांचे मौन पाळून आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.